सौभाग्याचा दिला हे सगळं मी व्यवस्थित मांडून घेते, तोपर्यंत मुलं पण येतील आणि हळदी कुंकाला सुरुवात पण होईल. चला पटापट. समजदार आहे, खूप समजदार आहे. पडशील पाटावर बसली आपोआप जाऊन. मुर्धा आता ना माझं आवरून अर्धवट झालेलं आहे. मला मदतीला ज्या मावशी येतात सकाळी, तर त्या आल्यात, तर त्यांच्यासाठी आता पटकन मी त्यांना हळदी कुंकू देते. त्या फार दूर राहतात आणि त्यांना दुसरीकडे पण जायचं आहे, तर त्यामुळे मी पटकन आहे असंच आता हळदी कुंकू करते आणि त्यानंतर मग बाकीच्या ज्या सोसायटीतले ते येत राहतील. चला आता हे छान असं वाण देऊया आपण आणि हळदी कुंकू करू. आज रथसप्तमी, हळदी कुंकू करण्याचा शेवटचा दिवस. ज्यांचं हळदी कुंकू राहिले त्यांची आज खूप गडबड आणि जायचं यायचं पण बऱ्याच जणींचं चाललेलंच होतं आणि त्यामध्ये सगळ्याच जणी काही कॅमेरासमोर यायला कम्फर्टेबल नसतात. त्यामुळे ज्यांची इच्छा आहे त्यांचं शूट घेतलंय. तर काकी सांगत होत्या की आपल्या ओटीतून दुसऱ्याच्या ओटीमध्ये वाण द्यायचं असतं आणि त्या पद्धतीने मी इथं केलं, पण आमच्या इथे तर असं नाही करत. पाय पडा. अरे पडशील 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 पाटावर बसली आपोआप जाऊन. पडतय. तर तिळगुळाच्या वड्या ह्या काहीशा अशा झालेल्या आहेत आणि आकारामध्ये मला तितक्या परफेक्ट नाही वाटत आहेत. नेक्स्ट टाइम मी नक्की त्याच्यावरती काम करेन. पण आईला किती कौतुक असतं बघा लेकीचं. काय म्हणते आहे, येईल का मला थोड्या थोड्या नंबर 1 तिळवडी. नंबर 1 तेवढाच तीळ तेवढे आणि तेवढाच गुळ दोन्ही बराबर घातले तर इतकं मस्त झालंय म्हणतात. काय जर लागलं तर तोंडात असं इगरते, ते कडक नाही, खुसखुशीत आहे. माझ्या वर्षुने केलं. ही दुसऱ्यांनी इकत नाही, काय नाही आणले, अगं दुसऱ्यांनी नाही केलेलं. इतक्या छान झाल्या तिळवड्या तर काय सांगावं. आता तयार झालीये मी, ही साडी नेसलीये आणि कशी वाटते सांगा. आता हे बाहेरून आल्यानंतर मी माझा पूर्ण लुक दाखवते. आता मला इथलं आवरायचंय, तर थोडंसं साहित्य वगैरे घेऊन ठेवलं. आता हे सगळं मी व्यवस्थित मांडून घेते, तोपर्यंत मुलं पण येतील आणि हळदी कुंकाला सुरुवात पण होईल. चला पटापट. बघा, जेव्हा केव्हा मी हळदी कुंकू केलंय ना, तर त्या प्रत्येक वेळी माझं सगळी तयारी अगोदर झालेली असायची आणि मग सुवासिनी यायच्या. पण आज असं झालंय ना, म्हणजे यावेळी शांभवीची मध्ये लुडबुड आणि त्याच्यामध्ये मध्ये मध्ये सुवासिनीचं येणं जाणं चालू होतं. मध्येच उठून त्यांना हळदी कुंकू करायचं, वाण द्यायचं आणि मग नंतर आणखी इथे येऊन परत राहिलेली तयारी करायची, असं काहीसं झालेलं. पण तरी यातले जे काही मोठी मुलं आहेत, त्यात खास करून ही दिदी, तिने माझी खूप मदत केली आणि ही छोटी चिल्ली पिल्ली बारकी आहेत ना, तर ती साहजिकच शांभवीसारखं मध्ये मध्ये करत होती. मी परत परत तिला तिकडे येऊन बसवते. मला टेन्शन आलं होतं, 5 पण होतं माझ्या सासरी बोर नाण्याला बाळाला ओवाळण्यासाठी ॲटलिस्ट 5 तरी सुवासिनी लागतात असं आहे. आणि इथं असं होत होतं की म्हणजे आज रथसप्तमी असल्यामुळे सगळ्या जणींना जायचंच, म्हणजे हळदी कुंकू झालं की लगेच निघायला लागलेला. मग मला असं होत होतं की 5 जणी तरी थांबल्या तर बरं होईल. या अगोदरचा व्लॉग बघितला असेल, रांगोळी तर ती ठेवत नव्हती, तरी सुद्धा एक असतं ना आपली भाबडी अशा की ठेवली, तर म्हणून मग मी फुलाची रांगोळी पाटाभोवती काढून घेतली. समजदार आहे, खूप समजदार आहे. बघा, काही जणांमध्ये मदत करण्याची वृत्ती मुळातच असते, तशी या मुलीची आहे. या दीदीची ही वृत्ती बघून मला ना शौर्याची ढोराळ्याची आठवण आली. त्या वर्षी बाळाचं पहिलं बोरनाणं ढोराळ्यात होतं आणि त्यांनी मला प्रचंड मदत केली होती डेकोरेशनला. खूप धावपळ झाली. काय बोलले हो की नाही, मी सकाळपासून म्हणत होते. तिकडे छान दूध बनत आहे, त्यासोबतच स्नॅक्समध्ये वेफर्स आणि समोसे घेऊन आलेले आहेत. सो आता सर्व पण करायचं, अगोदर हळदी कुंकू करून घेऊ. किचनवरती खूप बेसप पडला, सो इग्नोर करा.
मी पण कष्ट माझं बोलणार खेळवा शांबावीला लागणार आहे. परत एकदा काय आहे? जय 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 जय. हाताला हो छान छान फ्लावर घे घे. फोटो घ्या. छान छान छान. तुमच्याकडे तुम्हाला आईला एक फोटो घे. बाबा काय म्हणते? बाबा बाबा हे शंभू. इकडे इकडे काय मेडावाला सापडा. मी पटकन बघा माझी तर अपेक्षेपेक्षा छान हे बोरनान सुद्धा पार पडतंय आणि त्याचा खरंच मनस्वी आनंद आहे. एक एक करून 5 सुवासिनींनी तिचं छान असं औक्षण करतायत आणि खूप छान वाटतं. हे सगळा माहोलच काही वेगळा असतो नाही का. बसली की शांत. मुलांना भाजलं मुडघा लहान मुलं म्हटलं की दंगा हा असणारच. त्यात खास करून चॉकलेट्स बिस्किट्स असल्यास तर तो अजूनच असतो आणि त्यामध्ये ह्याला मिळालं त्याला नाही ह्या गोष्टी पण असतातच की. तिकडचे ते त्याला नवीन बिल्डिंग मधले आमचे जे काही शेजारी आहेत त्यांनी इतकं छान कॉपरेशन दाखवलं. खरं तर मला एकटीला खूप वेळ झाला होता पण स्टील एवढं छान मला वाटलंही नव्हतं. असं वाटत होतं बापरे इथं तर नवीन कोण येणार की नाही कसं काय. आणि सोसायटीचा पहिलाच एक्सपिरियन्स म्हणजे एवढं असं होतं की बापरे सोसायटीतले असं असतात तसं असतं पण ते चला आता मी हळदी कुंकू करून घेते. भगवद्गीतेची ऑलमोस्ट झालेली आहे त्यामुळे ऐन वेळेला एक स्लॉट झालाय माझा बघा शूट करताना. पहिलं हळदी कुंकू मी स्वतः म्हटलं तर कोल्हापूरमध्ये राहायला आल्यापासून सुरू केलं. अर्थात सासूबाईंनी सांगितलं होतं की तू करू शकतेस तिकडे म्हणून. आणि इथे आल्यानंतर पहिलं वाण जे मी दिलं होतं ना तर ते रोपच होतं. एक झाड
यांचा गडचिरोलीला बंदोबस्त होता त्यावेळी मी गावी होते माझ्या सासरी आणि तिथे असताना संक्रांत आली होती तेव्हा तिथं हळदी कुंकू केल्यानंतर आम्ही सगळ्यांना सॅनिटरी पॅड गिफ्ट केले होते. या अगोदरचा जो व्लॉग आहे हळदी कुंकवा दिवशीचं माझं रुटीन तो तुम्ही पाहिला असेल तर त्याच्यात मी मेन्शनसुद्धा केलेलं की मी जेव्हा डीमार्टला गेले ना तर तिथे मला असं होत होतं की काहीच आवडे नाही झालेलं म्हणजे काय देऊ आणि काहीतरी वेगळं म्हणून मग मी पुस्तकाचा विचार करत होते आणि योगायोगाने मला रस्त्यात तिथे भगवद्गीता विकणारे ते भक्तगण दिसले आणि ते बरं, आत्तापर्यंत मी तुमच्यासोबत हळदी कुंकाचे जवळपास 5 व्हिडिओ शेअर केलेले आहेत 5 वर्षीचे. तुम्हाला सगळ्यात जास्त कुठला आवडला ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे मला कळेल आणि तुम्ही कुठून पाहताय हे सुद्धा मला नक्की सांगा. तुमच्याकडे वाण असं ओटीत दिलं जातं की कसं आणि पुढच्या वर्षीच्या संक्रांतीसाठी मला काही तुम्ही आयडियाजसुद्धा देऊ शकता ज्यामध्ये जे वाण आहे ते थोडंसं युनिक असेल आणि काहीतरी उपयोगाचं असेल. तसं तर उपयोगाच्याच वस्तू आपण देत असतो परंतु तरीही तुम्हाला काय सुचतं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून पुढच्या वर्षी मला त्याचा उपयोग होईल. आणि इकडे यांचा दंगा बघू शकता या सगळ्या जणींचा. खरं तर मी वॉइस ठेवला असता तर तुम्हाला कानाला त्रास झाला असता इतका गोंधळ घालत होता. सगळ्या जणी अगदी लहानासारख्या होऊन गेल्या होत्या आणि हळदी कुंकू बेबी यासाठीच असतं ना की चला आपण थोडंसं एक दिवस तरी मनसोक्त जगूया अशा पद्धतीने. आणि रथसप्तमीपर्यंत बायका फुल ऑन एन्जॉय करून घेतात. आता शांभवी यांच्याकडे थोडंसं जरा बसली होती नाहीतर एरवी सुरुवातीपासून आत्तापर्यंत ती माझ्या मागे मागे फिरत असलेली तुम्ही नोटीस केलं असेल. थांबा एवढ्यातच जायचं नाही बरं का. पुढे व्लॉग अजून इंटरेस्टिंग असणार आहे कारण की या सगळ्या जणी उखाणेसुद्धा घेणार आहेत आणि आपल्या सगळ्या जणींनाच उखाणे शिकायला ऐकायला खूप आवडत असतं नाही का. आणि या पिरियडमध्ये सगळ्यात जास्त उखाणे ऐकण्यात येतात गौराई आणि आता हळदी कुंकवाच्या वेळी नाही का. खंडात खंड आशिया खंड, आशिया खंडात आहेत अनेक देश, देशात देश भारत देश, भारत देशात आहेत अनेक राज्य, राज्यात राज्य महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्यात आहेत अनेक जिल्हे, जिल्ह्यात जिल्हा कोल्हापूर जिल्हा, कोल्हापूर जिल्ह्यात आहेत अनेक मंदिरं, अनेक मंदिरांमध्ये आहे महालक्ष्मीचं मंदिर, महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये आहे सोन्याचा कळस. कृष्णरावांचं नाव घ्यायला मला नाही आलं. विकासांचं नाव रुपेश्वरांचं नाव घेते श्रवण आशीर्वाद द्यावा सौभाग्याचा. नागनाथांची वस्ती आम्हाला आयुष्य लाभले माझ्यापेक्षा जास्त. मंगळसूत्राच्या 2 वाट्या देतात सासर माहेरची खून. शैलेशरावांचं नाव घेते खांडेकरांची सून. किती झालं?
भरपूर पोळल बर का मुलांना पोळल. हे पोरं पितील का? आहे मुलांना पण आहे. किती खुश आहे किती खुश आहे बघा. हे खाली बसा पोळल बर का. खाली बसा. ए दादा शिव खाली बस बघा. पोळल बर का रे. हळूहळू हा पोळत्या अंगावर सांडेल एकमेकाच्या. खाली बस नसरी तू पण सगळ्यांसोबत. खाली बस बा. बस खाली. शांभवी हे खूप कुंकाचं खूप अट्रॅक्शन बाय. नवीन ठिकाणी राहत असल्यामुळे आणि पहिल्यांदाच इथं आल्यास हळदी कुंकू ठेवल्यामुळे मला अपेक्षित नव्हतं की एवढ्या सगळ्या जणी येतील. आणि खरं तर बऱ्याच जणी म्हणजे एकमेकीच्या सोबतसुद्धा आलेल्या होत्या याच्यातल्या. तर त्यामुळे मला असं झालं की वाण जे आहे ते सगळ्या जणींसाठी सेम देता आलं नाही. पण नेक्स्ट टाईम मी ते सुद्धा लक्षात ठेवेन. जसं गेल्या वर्षी मी सगळ्या जणींना रोपटी दिली होती तसंच यावर्षी सगळ्या जणींना पुस्तकं देता आली असती तर मला अजून छान वाटलं. किंवा मग सगळ्या जणींनाच फक्त रोपच देता आली असती तर अजून छान वाटलं असतं. पण काही हरकत नाही, दोन्हीही चांगलीच वाण आहेत. तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा. घाम झालेला आहे मला. एवढी पळापळ झाली आहे. पण हळदी कुंकू सुद्धा आणि छान असं लग्नानं सुद्धा पार पडले. आणि इकडे असा पसारा पडलेला आहे सगळा. तर हा आवरायला मला साधारण एक 2 तास तरी आरामात जाणार आहे. हे सगळं आवरून घेते. बरं छानपैकी वाण कसं वाटलं तुम्हाला सांगा. एक भगवद्गीता आणि दुसरं म्हणजे झाडं. खरं सांगू तर आमचं असं ठरलं होतं की भगवद्गीताच द्यायची. म्हणून आम्ही असं ठरवलं होतं की जास्तीत जास्त 10 सुवासिनी असतील म्हणून त्या अकॉर्डिंग आम्ही ते भगवद्गीतेचं ठेवलं. परंतु नंतर ना मंडळींना बोलवलंही आलेही आणि जास्त आल्यानंतर मग ह्यांनी ऐनवेळी जाऊन मी डेकोरेशन करेपर्यंत छान छान अशी झाडं आली फुलाची. सो त्यामुळे छान वाटलंय ना. म्हणजे आपलं ते वाक्य चुकत नाही दरवर्षी. जिवंत आहे एकदम. त्यानंतर मग मामा मामीला कॉल केला होता आणि श्री सांगत होता की मी शांभवीसाठी हे कलेक्ट करून ठेवलंय असं तसं. आणि मग थोडा वेळ गप्पा. अरे वा, आता तर खुश आहे का नाही मग मम्मी. थोडंफार आवरलेलं आहे. त्यानंतर मुलांसाठी अगोदर खाऊ बनवायला घेतला आणि त्या दोघांचं पेटपूजा झाली. त्यानंतर मी एक व्लॉग एडिट करायला घेतला. आईमुळे मी तो एडिट करू शकले. खरं तर आईने जर या दोघांची जबाबदारी घेतली नसती तर माझ्यासाठी शक्यच झालं नसतं. मी असे होप सोडले होते की आता काय आज व्लॉग जात नाही. कारण किती वाहनांचा आवाज येतो. कारण कामाचा लोड आणि इथलं सगळं. आणि हे गेले तेवढ्यात ऑफिसला. म्हणजे आलं माझं हळदी कुंकाचं वगैरे आटोपल्यानंतर आणि ते आलेत आत्ता. आता स्वयंपाक मी करायला घ्यायले होते तेवढ्यात त्यांचा फोन आला की मी पार्सल घेऊन येतोय, स्वयंपाक करू नका म्हणून. सो मग मुलांचं झालंय आता घरचंच खाऊन. परंतु आता आमच्यासाठी पार्सल घेऊन आले ते. आणि चला आता आम्ही जेवण करून घेतो. तर कार्यक्रम झाल्याच्या नंतर आहे ना मला जावं लागलं. म्हणजे 26 जानेवारी आमची प्रिपरेशन भरपूर असते येते. मग इथला पसारा इथलं काम हिचं बघून आहे ना म्हटलं की बाबा खूप धावपळ झाली. कारण कसं एका दिवसात खरेदी बियाणे सर्वच करणं खूप कठीण आहे. आणि तुम्ही सर्वजण समजू शकता की एखाद्या आता एवढी छोटी पिल्ला सोबत असल्यानंतर हा ठीक आहे. पण ही खूप लहान आहे. टायमिंग सगळ्या सांभाळत सगळं करत एवढं हे पार पडलं. दोन्ही पण पार पडलंय ना एकत्रच. त्यामुळे खूप छान वाटलं. आणि पिलू खूप गोड दिसत होते की नाही. तर खूप म्हणजे आता बघा एवढं दिवसभराचं एक्झर्शन होऊन सुद्धा तिनं ब्लॉग दिला. म्हणजे डेडिकेशन बघा कुठल्याही कामामध्ये डेडिकेशन शिवाय यश मिळत नाही. आणि त्यामुळं या क्षेत्रात यायचं असेल तर ती मानसिक तयारी ठेवायलाच पाहिजे. आणि
काम करायची इच्छाशक्ती तेवढी पाहिजे. आता शांभवी खूप लुडबुड करायली आहे. बघून चालत नाही. सगळं आपलं थकून गेल्यानंतर मग एडिटिंगला घेऊन रात्रीच ती कम्प्लीट करते. नाही तर मग परत उशीर होतो आणि ऑकेजन संपलं की मग ती मजा मंडळींना येत नाही बघायला असं म्हणून. चला जेवायला बसतो आम्ही आणि या नोटवर आजचा हा व्लॉग आम्ही इथेच थांबवतो. जर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, त्यासोबत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो जर तुम्ही बेल आयकॉन अजूनही हिट केलेलं नसेल तरी सुद्धा लगेच बेल आयकॉन हिट करून घ्या आणि लाईक केल्यानंतर हाईप सुद्धा द्या, त्यामुळे अजून जास्त मंडळींपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचेल. सो चला भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. आणि आमचे नवीन शेजारी तुम्हाला कसे वाटले ते सुद्धा सांगा, कारण तुम्ही या अगोदरचे पण ब्लॉग बघितलेले आहेत जुन्या घरचे आणि इथले मंडळी कशी वाटली ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. तशी कोल्हापूरची लोक आहेतच खूप गोड आणि त्या अनुषंगाने आजचा मिनी ब्लॉग आलेला आहे. बाय, गुड नाईट.